अजित पवार गटातले नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आमदार रोहित पवारांकडून दिली जाते। तसंच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात मेळावे घेतले जात आहेत। त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेला पटलेली नसल्याचं रोहित पवारांचं मत आहे। सोबतच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपसोबत गेल्यामुळे व्हायरसची लागण झाली आहे असा टोलाही त्यांनी विखेंना लगावला। एक तुम्हाला सांगतो, हे जे काही बोलणार आहेत ना ते बोलत राहतील। शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीले असणारे जे काही नेते आहेत ते साहेबांबरोबर राहतीलच, पण बीजेपी नक्कीच काही लोकांना अडचणीत आणून त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर अजित दादा मित्रमंडळाचे काही नेते हेच बीजेपी बरोबर संपर्कात आहेत। तर मग ह्यांच्याकडेच ते नेते राहतील का आणि शिंदे गटाकडे राहतील का हे येत्या काळामध्ये बघावं लागेल। बहुतांश लोकांना बीजेपीच्या चिन्हावर येत्या काळामध्ये त्यांच्यातून लढावं लागेल असं एक काही प्रमाणात चर्चा ही बीजेपीच्या लोकांमध्ये सुरू झालेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना येत्या काळामध्येच कळेल कोण काय आणि कोण कसं, कोण कोणाच्या डोक्यावर बसतंय। कारण की शेवटी आम्ही लोकात जाऊन लढणारी लोक आहोत। तुम्ही जर अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांना बोलत असताल, एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही जर जात असताल, मग कदाचित असंच म्हणावं लागेल की जो काही व्हायरस बीजेपीच्या जवळ गेल्यानंतर लोकांना लागतो असं म्हणतात तो तुम्हाला कुठेतरी लागलाय। त्यामुळे सांभाळून बोलणं हे सगळ्या नेत्यांची जबाबदारी आहे। ते जर बोलणार नसतील तर मग आम्ही येत्या काळामध्ये काय बोलायचं आणि काय करायचं ते त्या ठिकाणी करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।